आय ॲम मी आहे. आय म्हणजे मी. बोलणारी व्यक्ती स्वतःबद्दल आय हा शब्द वापरते. आय हा शब्द एकवचनी आहे. आय या शब्दाला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. बी म्हणजे असणे. हे क्रियापद आहे. वर्तमान काळात आय या कर्त्यानंतर बी या क्रियापदाचे एम हे रूप वापरतात. आय ॲम म्हणजे मी आहे. परंतु आय ॲम एवढेच म्हणून पूर्ण अर्थ कळत नाही. त्यासाठी या शब्दाच्या पुढे मी काय किंवा मी कोण असे म्हणावे लागते. उदाहरणार्थ, आय ॲम अ डॉक्टर. मी एक डॉक्टर आहे. आय ॲम ॲन ॲक्टर. मी एक अभिनेता आहे. वरील वाक्यामध्ये अ डॉक्टर आणि ॲन ॲक्टर असे लिहिले आहे. या ठिकाणी ए आणि ॲन या दोन्ही शब्दांचा अर्थ एक असाच आहे. त्यांना आर्टिकल्स म्हणजे उपपदे असे म्हणतात. ज्या एकवचनी सामान्य नामाचा उच्चार व्यंजनाने होतो त्या मागे ए आणि ज्या एकवचनी सामान्य नामाचा उच्चार स्वराने होतो त्यामागे ॲन हे उपपद लिहिले जाते. अनेकवचनी नामामागे ए किंवा ॲन हे आर्टिकल्स वापरता येत नाहीत. खालील इंग्रजी वाक्यांचा सराव करा. आय ॲम अ फार्मर. मी शेतकरी आहे. आय ॲम अ टीचर. मी शिक्षक आहे. आय ॲम हॅपी. मी आनंदी आहे. आय ॲम ॲंग्री. मी रागावलो आहे. आय ॲम पझल्ड. मी गोंधळलो आहे. आय ॲम टायर्ड. मी थकलो आहे.